नमस्कार मंडळी, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्यात येणार आहेत। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्यातील एकूण 449 शासकीय वसतिगृहांपैकी तब्बल 416 वसतिगृहांच्या नावामध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। यापुढे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह तर मुलींच्या वसतिगृहांना सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह अशी नावे देण्यात येणार आहेत। याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अधिकृतरित्या निर्मित केलेला आहे। नाव बदलामागील भूमिका सध्या अनेक वसतिगृहांच्या नावामध्ये मागासवर्गीय हा शब्द वापरण्यात आलेला होता। हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो आणि त्यातून विषमता अधोरेखित होते असं शासनाचं मत आहे। पार्श्वभूमीवर संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक व्हावी आणि महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील वसतिगृहांपैकी सद्यस्थिती राज्यात विभागाअंतर्गत एकूण 449 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत। 231 वसतिगृह ही मुलांसाठी तर 218 वसतिगृह ही मुलींसाठी आहेत। एकूण निवास क्षमता ही 46,673 विद्यार्थ्यांची आहे। 24,958 मुलांसाठी तर 21,715 ही मुलींसाठी क्षमता आहे। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत। निवास व्यवस्था, नाश्ता, 2 वेळेचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी स्वच्छता भत्ता, गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, क्रीडा, शैक्षणिक सहल व कार्यशाळा, टीव्ही, वॉटर कूलर, फायर। शासन निर्णय कुठे उपलब्ध? सदरचा शासन निर्णय हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्ध केलेला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। या निर्णयामुळे वसतिगृहांची ओळख अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी होणार आहे। महापुरुषांच्या नावामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक क्षमता, शिक्षणाची प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बाकी GR सगळा हा डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेला आहे।